2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूर सोन्याचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्याला एकत्रित मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला माझे शिवरायांविषयीचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सहसते छाती अभिमानाने फुटते अंगावर सरकन काटा येतो. अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो मी पंकजा बळशेसारू आज मी येथे अशा महान महापुरुष गाथा ओळखणे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला आणि देशातील हिंदुस्थान हरवून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला आणि देशातील हिंदुस्थान हरवून गेला. वाघनखाने अफजल खानाचा कोतडा फाडून गेला ज्याला स्वर्गात दिल्यावर देवाने असा मर्द मराठा शुभ होऊन गेला. असा मर्द मराठा शुभ होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मताच इतकी माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले. कोण होते शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे केला जातो. अरे या माणसांना सोडा इथल्या दऱ्याखोरांना जरी विचारले ना शिवछत्रपती हे कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराचा सह्याद्रीला आणि विचाराचा सागरी लहरीना अरे विचाराचा सह्याद्रीला आणि विचाराचा सागरी लहरीना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज नावच असं आहे की ज्यांच्या नावातील प्रत्येक अक्षरी त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे. सतीचे बळ असणारे त्रस्त मुघलांना करणारे परत न फिरणारे तिन्ही जगात जाणारे शिस्तप्रिय वाणिस्ते जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हार न मानणारे राज्यातील हितचिंतक जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणीही काळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर सोडा पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. माणसं आणि जनावरं दूरच राहिली पण इथल्या मंदिरातील देव देखील इथे सुरक्षित राहिले नव्हता. याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांच्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांच्या सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्यावर होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या. यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. त्यावेळी महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली फाल्गुन वद्य तृतीय 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई कशी आली होती हो फळाला. जिजाऊची पुण्याई कशी आली होती हो फळाला. बापाचा तो बाप राजशुभा जन्मला. बापाचा तो बाप राजशुभा जन्मला. शुभांचा जन्म झाला आणि कित्येक वर्ष अंधारात चाचपणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवर अजून काही प्रकाशाची किरणच पसरू लागली. शिवाजी महाराज जिजाऊंच्या संस्कारांकडे हळूहळू वाढू लागले. जिजामातांनी शिवरायांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा. आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा. अशी शिकवण जिजाऊंनी शिवबांना दिली. भोळ्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणावेसे वाटते की थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसं असेल ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ. शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसणे एक विचार. अहो व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही. अशा विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊ यांनी. शिवाजी महाराजांनी लहानपणापासून सह्याद्रीच्या कडेकपारी भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी
जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते की तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे, शिवशाहीची सारी तत्वे वागण्यात तुझ्या दिसू दे, शिवशाही